तर स्पेशली ही जसंही पाण्याच्या संपर्कात आलं खाली मुळांना जाऊन चिटकतं. मुळांना जाऊन चिटकल्यानंतर ते औषध असतं, ते औषधी मुळांना जाऊन चिटकणार, तिथं किडा येणार. किडा आला की तो डंक मारणार, हे डंक मारला की त्याचं तोंड बंद होणार, त्याचा मेंदू निकामी होतं, शरीराला पॅरेसिस नाही, शरीरातलं पाणी बाहेर पडणार किडा म्हणून करणार. वाळवी असेल, हिंगणी असेल, नागतोडे असतील, खोडकिडे असतील, सर्व प्रकारचे शत्रुकिडे याच्या माध्यमातून मारतात. त्यासोबत मित्रकिड्यांची गांडोळांची संख्या वाढवण्याची मदत करते. याचा वापर केल्यामुळे याचं प्रमाण आहे एकरी 4 किलो. तुमचं जे काही रासायनिक खत तुम्ही वापरता ते 20%च लागवतं, 80% वेस्टेज जातं, की 100% त्या खताला लागू करण्याचं काम भुवश्री सुपर करतात. याचा वापर केल्यामुळे हे जमिनीतलं कीटकनाशक आपण वरती फुल फवारणी करतो, पण जमिनीतून काही कीटकनाशक देत नाही, जमिनीचा पोत सुधारावा म्हणून आपण काही देत नाही. तर हे स्पेशली एकरी 4 किलो म्हणजे 2 बॅगा ह्या आपल्याला त्याला त्याचा आपण वापर करू शकतो भुवश्री सुपरचा. एकरी 2 बॅगा. त्यासोबत हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आहे. ते ग्रो मॅजिक ॲडव्हान्स म्हणजे 100 ग्रामची पुडी आहे. आपल्याला 50 किलोची बॅगची सवय पडलेली आहे. एका एकरचं खत टाकायचं म्हणलं तर आपल्याला सवय कितीच पडली, 50 किलोची बॅग. ते म्हणलं सर 100 ग्राम हे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. याचा नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे हे काय करतं, स्पेशली याच्या नावातच मॅजिक आहे. हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आहे. याच्यामध्ये ह्युमिक आहे, याच्यामध्ये सीवीड आहे, म्हणजे शेवाळापासून बनवलेलं कंटेंट आहे, जॅस्मिन ते तेलापासून बनलेलं आहे, काही कंटेंट हिडेड आहे. याचा वापर केल्यामुळे तुमचा जे भात आहे त्याची लोंबी वाढवणार, त्याचा जो दाणा आहे तो चांगल्या प्रकारे भरणार. त्याच्यानंतर जास्त प्रमाणामध्ये पाणी झालं तर पीक खराब होऊ जाणार नाही, कमी प्रमाणात पाणी झालं तर त्याला ताण पडू जाणार नाही. त्यासाठी आपण सुरुवातीला 2 भुवस्त्रामध्ये 1 ग्रो मॅजिक जमीन देऊन द्याल. त्याच्यानंतर त्याला जे आहे त्याच्यानंतर आपण त्याला 30 ग्रो मॅजिकची फवारणी पहिली फवारणी देणार. त्याच्यानंतर झाड हे प्रॉपरली चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार, त्याची जे आहे लोंब्या वाढणार, त्याच्यानंतर दाणा वगैरे चांगल्या प्रकारे त्याचं पुन्हा असं ग्रो मॅजिक करत त्याच्यावर काम करतं. त्यानंतर जो आहे दाणा पण खूप चांगल्या प्रकारे हां सुरुवातीला जमिनीतून द्यायचं. 2 भुवस्त्रामध्ये 1 ग्रो मॅजिक जमिनीतून द्यायचं. जे तुम्ही 2 बॅगा वापरत असाल एका कशाला एकरी, तर 2 बॅगच्या ठिकाणी 1 एकर एकच बॅग वापरायची, म्हणजे त्याचा डोस अर्धा करायचा. अर्ध्या डोसमध्ये अर्ध्या बॅगमध्ये तुम्हाला पूर्ण किती एकरचं हे होईल, अर्धा एकरमध्ये जो रिझल्ट तुम्हाला भेटतो, 2 बॅगा वापरल्यावर जो रिझल्ट तुम्हाला भेटतो तो तुम्हाला 1 बॅगमध्ये रिझल्ट भेटतो. हा त्याचा फायदा, म्हणजे त्याचं रासायनिकचं प्रमाण अर्धा करायचं, त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं, म्हणजे ते काय होईल तुम्हाला ते पूर्ण 1 एकरला लागू होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरं आहे स्पेशली आपलं बघा आता बुरशीचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी हे बुरशीनाशक आहे. दुकानदार काय करतो, एकाला 1 दुसरा तिसरा असं देतो. हे 128 प्रकारच्या बुरशीनाशक एमआयप्रोड काम करतो. हे एमआयप्रोड ज्यावेळेस आपण काम करतो लिटरला त्याचं फवारणीचं प्रमाण आहे, फवारणीने आपण हे करू शकतो, किंवा ड्रिप असेल तर ड्रिपने सुद्धा आपण हे टाकू शकतो. त्यानंतर जे आहे स्पेशली बऱ्याच वेळेस काय होतो, किडा येतो आणि तो किडा आला दाणा भरायच्या टायमाला, ज्यावेळेस फुलकळीला आहे ना त्यावेळेस काय होतं, हे किडा येतो, हॉपर येतो, आणि ज्यावेळेस तो किडा येतो पूर्ण रातोरात पूर्ण हे करतो. मावा तुडतुड्याचा जो प्रकार आहे तो तुडतुड्या येऊ नये म्हणून याचा आपण अमावस्याच्या 3ऱ्या दिवशी आपण फवारणी सांगतो. त्याच्यामुळे वापर केल्यामुळे 1 महिन्याभर पूर्ण त्या टायमामध्ये तो किडा येत नाही, तो आला नाही म्हणजे ऑटोमॅटिकली आपला धान उरला. जर कापल्याच नाही गेला, म्हणजे उदाहरण मी काय म्हणतो, लोंबी कापल्याच नाही गेली, किंवा आज जर त्याचं ती कापल्याच नाही गेली लोंबी, तर मग काही विशेष नाही, मग आपला भात येऊन जाईल. त्याच्यासाठी जे आहे त्या हे होऊ नये त्यासाठी हे एमआय क्षेत्रात त्याच्यावर कीटकनाशक म्हणून काम करतं. खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे. त्यानंतर जो आहे आपलं हे या ओलिव्ह सुपर 16 जसं मानवाच्या शरीराला पंचमहाभूतांची गरज आहे, मानवाचं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं, तसंच झाडांसाठी 16 मायक्रोन्यूट्रिएंट गरजेचं आहे. आपण काय करतो, NPK देतो, मग काही ठिकाणी पोटॅश देतो, त्याच्यानंतर आपण बोरान देतो, सिलिकॉन देतो, मॅग्नेशियम देतो, फॉस्फरस देतो, पोटॅश देतो, असे ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे देतो. बोरान जास्त प्रमाणात झालं, जेवढं टाकलं तेवढं त्या झाडाला घ्यावंच लागतं, जरी इच्छा नसली तरी, मग ते पिवळे पडतं पानं, त्याच्यानंतर तो पिवळे पानं येतो. हे बोरॉन हे जे आहे ओलिव्ह सुपर 16 हे 16 मायक्रोन्यूट्रिएंट आहे. याचा वापर केल्यामुळे काय होतं, याचा वापर केल्यामुळे टाकलेले जेवढे काही आपले खत आहे, म्हणजे जे काही आपलं पीक आहे त्या पिकाला ज्याची गरज आहे ते काय करतो, ऑटोमॅटिकली झाड त्याला ते घेऊन टाकतं. हे पिकांसाठी लॉकर म्हणून काम करतं. ज्यावेळेस पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रोथ वाटत नाही आहे, त्यावेळेस खत टाकायचं, त्यावेळेस आपण हे जर दिलं त्याच्यात खूप चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येतं. ते पण अर्धा लिटर जे आहे पूर्ण 1 एकराच्या माध्यमातून कव्हर करतात, असं याचं प्रमाण आहे. तर त्यानुसार हे आपले सगळे प्रोडक्ट आहे. 2 भुवस्त्र आणि ग्रो मॅजिक. आता तुमचं धान लावून किती दिवस झाले? 8 दिवस आहे, बरोबर आहे. आता हा योग्य टाइम आहे, कारण काय होतं, योग्य टाइम याच्यासाठी 2 भुवस्त्र 1 ग्रो मॅजिक ज्यावेळेस तुम्ही जमिनीतून घेणार त्याला टाइम भेटणार. तुमची जशी फवारणी आता आपण तुम्ही किती दिवसानंतर फवारणी करता? महिन्याभराने करता का?
आता आधी खत मारल्याशिवाय आम्ही कधी फवारण्या करत हा आता खत टाकणार बरोबर आहे. आता कधी उन्हे टाकणार? वगैरे झाले हा. काही आता काही लोक काय करतात, काही लोक हे चिखलात टाकतात डायरेक्टली, म्हणजे चिखलामध्ये असं टाकून देतात. काही लोक शिंपडतात, काही लोक खतात मिक्स करतात. जे तुम्ही रासायनिक खत आहे त्या रासायनिक खतात मिक्स करून देतात. मग हे कसल्याही प्रकारे तुम्ही जर टाकायचं म्हणलं तर टाकू शकता. 2 भुवसुरे ग्रो मॅजिक तुम्हाला जमिनीतून जर तुम्ही दिलं तर त्या माध्यमातून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट येऊन जातो. नंतर तुम्हाला परत त्याच्यात काही टाकण्याची गरज नाही पडत. हा त्याचा फायदा आहे. आणि हे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 3ऱ्या वर्षी पूर्ण तुमची जमीन ही सेंद्रिय होऊन जाईल. म्हणजे तुमचा जे काही बाकीचं तुम्ही म्हणले उर्वरित 4 एकर तुमचं उर्वरित 2 एकर, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात आणि फरक दिसणार ना तुम्हाला लक्षात येऊन जाणार. आणि हे तेव्हा आज मी बोलतो जेव्हा पीक निघणार ना तेव्हा तुमचं शेड बनणार, तेव्हा तुमचे आजूबाजूला निर्णय योग्य होता. तर ते लोक अडचण करतात, काही करतात. पण जर तुम्ही वापर केला तर रिझल्ट येतो. माझं बोलून झालं, तुम्ही बोला.